तर रायबरेलीतून राहुल गांधींच्या नावाची घोषणा झाली। अमेठीमधून प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता त्यामुळे मावळल्याचं पाहायला मिळतंय। रायबरेलीतून अखेर राहुल गांधींच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे। प्रियंका गांधी यांनी अमेठीतून लढणार नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। तर स्मृती इराणी यांच्या विरोधात के.एल. शर्मा देखील लढणार असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक विश्लेषण आपण करून घेणार आहोत। राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। अशोक सर, एनडीटीव्ही मराठीमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत करते। आपण पाहतो अमेठीतून राहुल गांधी लढायला घाबरलेत असं तुम्हाला वाटतंय का? नेमक्या काय आहेत? कारण आता चर्चा देखील रंगू लागल्यात कुठेतरी। राजकीय पटलावर नेहमी आपण पाहतो की प्रत्येक राजकीय दलांनी आपले निर्णय स्वतः घ्यायचे असतात। विरोधी पार्टी जी त्यांची असते त्यांच्या नरेशन प्रमाणे जर आपण निर्णय घेत गेले तर मग प्रत्येक ठिकाणी काही ना काही होते। असं नाही की भारतीय जनता पार्टीने उमेदवार इकडे तिकडे बदललेले, भरपूर बदललेले। त्यामुळे आणि इव्हन अटलजी किंवा अडवाणीजी पूर्ण देशात वेगवेगळ्या, कधी मध्य प्रदेश, कधी उत्तर प्रदेश, कधी गुजरात, या वेगवेगळ्या राज्यातून आले। त्यामुळे ते पळाले असं म्हणता येणार नाही, ते स्ट्रॅटेजिक होतं। मला वाटतं राहुल गांधी अमेठीतनं का हारले, बीजेपीने हरवलं की काँग्रेसच्याच काही नेत्यांनी राहुल गांधीला निपटावलं, हा एक इश्यू होता। आणि राहुल गांधी कुठेतरी अमेठी मधनं हारल्यावरती जी एक कीस होती त्यांच्या मनात, त्यामुळे आता ते पुन्हा बरेली, रायबरेली जो आईचा तिचा मतदारसंघ होता आणि अक्षरशः सोनिया गांधी आजारी असताना सुद्धा तिथल्या लोकांनी पूर्ण भरपूर मतदान देऊन त्यांना निवडून दिलं होतं। तो एक स्ट्रॅटेजी आहे। आणि दुसरी, राहुल गांधींना जर रायबरेलीमधनं लढले, म्हणजे अमेठीतनं लढले असते तर त्यांना भरपूर वेळ द्यावा लागला असता तिथे, कारण समोर स्मृती इराणी होती आणि भाजपाने पूर्ण तो घेरला असता मतदारसंघ। त्यामुळे राहुल गांधी बाकीच्या फेज मध्ये चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या किती बाहेर ट्रॅव्हल करू शकले असते, हा प्रॉब्लेम होता। आता इथे जो रायबरेलीमध्ये ऑलरेडी बीजेपीने आपला उमेदवार दिला आणि तो उमेदवार दिनेश प्रताप सिंग तो हेवी वेट नाही, त्याला उत्तर प्रदेशमध्ये पॉलिटिकल टुरिस्ट म्हणतात। कारण तो पहिले काँग्रेसमध्ये, समाजवादीमध्ये होता, तिथनं बीएसपी मध्ये गेले, तिथे काही झालं नाही, मग काँग्रेसमध्ये आले। काँग्रेसने 2 वेळा त्यांना एमएलसी केलं, त्याच्या बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष, त्याच्या भावाला जिल्हा परिषद अध्यक्ष, आणि 2019 मध्ये त्यांचं मत परिवर्तन झालं आणि ते भाजपामध्ये गेले आणि तिथे पण ते लगातार निवडणूक हारत आले। त्यामुळे ते काही हेवी वेट नाही, पण तो असा मुव्हिंग फॅक्टर म्हणतात, म्हणून त्याला पॉलिटिकल टुरिस्ट म्हणतात। तर तो एक एक इझी कॅन्डिडेट आहे, कारण तो कॅन्डिडेट कालच भाजपाने पहिले अनाऊन्स केला। त्यानंतर मला वाटतं की सगळ्या बाजूचा विचार करून रायबरेली मधनं आपल्या आईच्या जागेवर अ, उमेदवार म्हणून राहुल आले आणि अमेठी त्यांनी किशोरीलाल शर्माला दिली। जसं इकडे तो जो सिंग आहे तो लाईट वेट आहे, तसं किशोरीलाल शर्माला मी हेवी वेट मानत नाही। स्मृती इराणी साठी फार एक केक वॉक झालेला आहे। किशोरीलाल शर्मा हा बेसिकली रायबरेली मधनं सोनिया गांधींचं सगळं काम पाहायचं, सोनिया गांधीची कॉन्स्टिट्युएन्सी पाहायचा आणि प्रियंका गांधीच्या फार जवळचा मानले जातो। त्यामुळे बाकी लोकांना प्रमोट केल्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसाला प्रमोट केलं आणि त्याला रायबरेलीमधनं अमेठीमध्ये टाकलं आणि आता राहुल गांधीची टीम रायबरेलीमध्ये काम करेल। कारण अशा वेगवेगळ्या टीम जर असल्या तर मग ते क्लॅशेस होतात, भलेही आईची टीम असो, मुलाची टीम असो, बहिणीची टीम असो, आणि असे क्लॅशेस आम्ही दिल्लीमध्ये प्रियंकाची टीम आणि राहुलच्या टीम मध्ये बरेच पाहिलेले आहेत ना, नाही होत आहे। त्यामुळे तो त्यांनी एक पॉइंट पाहिलेला असावा। पण भाजपा जरूर रान उठवेल की हा अमेठीतनं पळून गेले, अमेठीतनं पळून गेले, परंतु भाजपाच्या अनुसार काँग्रेसने चालावं असं जरुरी नाही आणि काँग्रेसच्या अनुशंसाने भाजपा चालावं असंही भाजपाकडनं अपेक्षित नाही, मला वाटतं। निश्चितच सर, आपण पाहायला गेलं तर अगदी पहिल्यापासूनच प्रियंका गांधी लढणार अशी चर्चा होती। प्रियंका गांधींचं रायबरेलीमधून यावेळेस उमेदवार त्यांना निश्चित होणार असं देखील बोललं जात होतं। मात्र असं नेमकं काय झालं असावं की आता राहुल गांधींना रायबरेलीमधून निवडणूक लढावी लागतीये? प्रश्न असा होता की उत्तर प्रदेश मधनं गांधी परिवार बाहेर नको जायला, हे फार जरुरी होतं। सोनिया गांधी होत्या तोपर्यंत ठीक आहे। सोनिया गांधी जेव्हा राजस्थान मधनं राज्यसभेवर आल्या, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये गांधी परिवाराचं नातंच तुटलं आणि हे नातं पंडित जवाहरलाल नेहरू पासून उत्तर प्रदेश सोबत आहे। अगदीच। प्रत्येक पिढी उत्तर प्रदेश मधनं, म्हणजे ते स्वतःला उत्तर प्रदेशचेच मानतात, अलाहाबादचे लोक आहेत। जरी काश्मीरी परिवार असला तरी अलाहाबादमध्ये सेटल्ड होता वर्षानुवर्ष। त्यामुळे ते नाळ तुटायला नको। आणि दुसरी गोष्ट, परिवारातले सगळे लोक निवडणूक लढणार नाही हे राहुल गांधींनी फार पहिलेच हे केलं होतं। अगदीच। म्हणजे काँग्रेस पार्टीचा जेव्हा अध्यक्षाची निवडणूक होती आणि अशोक गेहलोतचा फियास्को झाल्यावर जेव्हा खरगे सुद्धा लढायला तयार नव्हते, अशा वेळेला प्रियंका गांधीचं नाव आलं तेव्हा त्याला फार जबरदस्त तरी रूपाने
विरोध करून राहुल गांधींनी सांगितलं की गांधी परिवारचा कोणीही माणूस अध्यक्षपदासाठी नसणार. त्याचप्रमाणे इलेक्शन निवडणुकीमध्ये मला वाटतं आता याच्यापुढे प्रियंका जोपर्यंत राहुल आहेत तोपर्यंत प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाही. कारण कुठेतरी दोन पॉवर सेंटर तयार होतात. आणि आपण अगोदरही पाहिलं होतं की जेव्हा राहुल गांधी अध्यक्ष झाले तेव्हा सोनिया गांधी युपीएची सरकार होती. सोनिया गांधी एका कमिटीची चेअरमन होती जो देश चालवायची. त्यामुळे कुठेतरी हे पॉवर क्लॅशेस झालेले आहेत. त्यावेळेला राहुल गांधी नाराज होऊन जायचे आणि हे कितीतरी पॉवर सेंटर झाल्यामुळे असं होतं. आणि शेवटी शेवटी युपीए सरकारमध्ये 3 पॉवर सेंटर झाले होते, सोनिया गांधींचं, राहुल गांधींचं. आणि मग मनमोहन सिंगच्या सुद्धा आजूबाजूला लोक राजकीय वजन आपलं वापरत होतं. त्यामुळे जास्त पॉवर सेंटर झाले की सगळा बिघाड होतो. म्हणून यावेळेला राहुल गांधींनी स्पेसिफिकली प्रियंकाला मोकळं सोडलं. आणि हे कालपासून कमीत कमी आम्हाला तर एवढी जाणीव होती की दोघांपैकी एक लढणार आणि त्यात राहुल गांधीच लढणार. आणि अगदीच. प्रियंकाचे सगळे प्रोग्राम पहिले तय होते, कुठे रोड शो होणार, काय होणार. त्यामुळे त्यांनी ना फॉर्म विकत घेतला ना त्या येणार असं नक्की होतं. त्यामुळे मला वाटतं प्रियंकाला त्यांनी प्रचारासाठी सोडलं. आणि रायबरेली हा इझी मतदारसंघ आहे, त्यामुळे कमी वेळ तिथे द्यावा लागेल. आणि राहुल गांधी जास्तीत जास्त वेळ बाकीच्या कॉन्स्टिट्युन्सीज मध्ये देत आहेत. आणि हेच दोघं बहीण भाऊ आता सध्या स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस वापरत आहेत. अगदीच. सर, रायबरेलीमधून राहुल गांधींनी एक निवडणूक लढून सध्या सीट सेफ केले असं देखील बोललं जात आहे. तुमची काय यावर प्रतिक्रिया? नाही नाही, बिलकुल सीट सेफ व्हायलाच पाहिजे. जेव्हा हं, नरेंद्र मोदी पंतप्रधान होते पहिल्या वेळेला जेव्हा त्या निवडणूक लढले तेव्हा ते गुजरात मधनही लढले आणि उत्तर प्रदेश मधनही लढले. हं. मग त्यांनी गुजरात मधली सीट सोडली आणि उत्तर प्रदेश मध्ये स्थायी झाले. तर हे प्रत्येकच वेळेला प्रत्येकच नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे काही याला पळकुटेपणा आहे, राजनीतिक हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आपण याला म्हणू शकतो. अगदीच. आणि अशा स्ट्रॅटेजीज बऱ्याच लोकांनी करतात. आणि कितीतरी वेळा जेव्हा जेव्हा नॉर्थ मध्ये त्रास झाला तेव्हा गांधी परिवार दक्षिण मध्ये गेला. हं, जेव्हा बेलारी मधनं सोनिया गांधी असो की इव्हन इंदिरा गांधी सुद्धा कर्नाटक मधनं लढल्या, राहुल गांधी केरळ मधनं लढले. हं. त्यामुळे एक पूर्ण केरळ पासून दक्षिण पासून उत्तरेपर्यंत काँग्रेसचं कुठेतरी एक आहे, त्यांचा पाया आहे हे दाखवलं जातं. तसं भाजपाचं अजून दक्षिण भारतात कर्नाटक जर सोडलं तर तिथे बाकी ठिकाणी त्रास आहे. आणि कर्नाटकमध्ये सुद्धा जी एंट्री झाली होती ती सरकार गेल्यामुळे पुन्हा ते बॅकफुटवर आले. हं. त्यामुळं नर्मदेच्या इकडल्या भागात जास्तीत जास्त तुम्हाला बीजेपीचा पट्टा दिसेल. आणि दक्षिण मध्ये अजूनही क्षेत्रीय दल आणि काँग्रेसचं काहीतरी तिथे आपली स्थिती आहे असं दिसायला लागलं. निश्चितच. सर, राहुल गांधींचं लढणं असो किंवा मग प्रियंका गांधींचं न लढणं असो, काँग्रेसची नेमकी काय रणनीती असू शकते यामध्ये? काँग्रेसची रणनीती फार स्ट्रेट आहे. मी असं म्हणत नाही की राहुल गांधी झाल्यामुळे की पूर्ण काँग्रेस तिथे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचं जर मतदान पाहिलं 2.5% राहिलेली आहे. काँग्रेस बिलकुल नसल्या ठिकाणी आहे. पण एकेकाळी काँग्रेस ला भरपूर सीट्स मिळायच्या उत्तर प्रदेशमधनं. जर काँग्रेसला आपलं उत्तर प्रदेशमधनं पुनर्जीवन करायचं असेल हं, तर काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये वेळ द्यावा लागेल. आणि त्यासाठी राहुल गांधी जर काँग्रेस तिथनं लढले तर उद्या राहुल गांधींचा एक से असेल. बरेचसे किरण गावी गाव काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत, पण ते निरुत्साहित आहेत. कारण त्यांना वाटतं की काही जरी केलं तरी आता आपल्याला कोणी वाली नाही. दुसरी गोष्ट, राहुल गांधी गेल्यामुळे एक मोरल बूस्टर डोस मिळेल कार्यकर्त्यांना. हं. पण मला फार असं उत्तर प्रदेशच्या राजकारणात फार मोठा बदलाव होईल असं मला वाटत नाही. कारण उत्तर प्रदेशमध्ये जर इंडिया गठबंधन लढतंय हं. तर ते पूर्णपणे समाजवादी पार्टीच्या भरवशावर लढत आहे. आणि समाजवादी पार्टीचं खासकर राहुल गांधी आणि अखिलेशचं ट्युनिंग फार चांगलं आहे. भलेही त्यांना ते 2 मुलं म्हणावं किंवा 2 तुम्ही शहजादे म्हणावं की 2 राजकुमार म्हणावं, पण त्यांचं ट्युनिंग चांगलं असल्यामुळे कमीत कमी राहुल गांधी आणि ते असल्या तर एक नेहमीसाठी. कारण समाजवादी आणि काँग्रेसचं आपण नेहमी पाहिलं की ते एकत्र येतात, लढतात आणि मग पुन्हा त्यांच्यात अगदीच. हे होतं, म्हणजे भांडणं सुरू होतात. कारण क्षेत्रीय लोक जे आहेत ते आपले म्हणजे उत्तर प्रदेशचे जे स्थानिक नेता आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपला कुठे ना कुठे एक स्वार्थ पाहण्यासाठी मग पार्टीला बळी देतात. राहुल गांधी जर तिथले स्वतः असले तर मला वाटतं काही ना काही एक एक वजन राहतं. हं. आणि मग कार्यकर्ता सुद्धा स्वार्थापेक्षा कुठे ना कुठे पार्टीकडे लक्ष देईल असा एक त्यांना विश्वास होते असं मला वाटतं. अगदीच. सर, मोदी, स्मृती इराणी उत्तर प्रदेशातून लढायला लागले आणि गांधींनी ते मैदान सोडलं आणि आता परत एकदा राहुल गांधी लढतायत, तर याचा काँग्रेसला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतोय? नाही, हे मैदान सोडलं वाली बात नाही.
मग गुजरातमधनं गांधी अमित शहा म्हणजे आज जर कोणी म्हटलं की मोदीजी गुजरातमधनं पळाले, हं, कारण गुजरातमध्ये आता त्यांना वाटतं की गुजरातमध्ये ते एक्सपोज झाले. आता गुजरातमध्ये पहा ना, लोकसभेला किती विरोध आहे. कित्येक लोकांनी तिकीट वापस केली, अगदीच. तिथे फार मोठं. तर त्यामुळे जर उद्या हे जर परसेप्शन कोणी तयार केलं की आता फार घाबरलेले आहेत तिकडे जायला, तर असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजकीय दल हा स्वतःच्या निर्णयाने निर्णय घेतो. महाराष्ट्रात निश्चितच. अजित पवारनी फक्त 4च सीट घेतल्या, तर काहीतरी विचार करून घेतल्या असेल, की त्यांच्या तोंडाला पानं पुसली असं आपण म्हणू शकत नाही. हं, कारण त्यांनी जास्त सुद्धा सीट मागितल्या असत्या, परंतु आपण जास्त सीट घेऊन जर स्ट्राईक रेट देऊ शकलो नसतो तर तो मूर्खपणा. हं. त्याच्यापेक्षा 4च सीट घेऊन 4 सीट जिंकायचा, हा जर त्यांचा स्ट्राईक रेट ठेवायचा तर प्रत्येकाची आपली रणनीती असते. त्यामुळे हे जे मीडिया, हं. आपण लोक किंवा विरोधी पक्ष हा ज्या दिवशी पक्ष चालवायला सुरू करतील त्या दिवशी तो पक्ष संपून जातो. मीडियामध्ये हवाई उठली किंवा विरोधी पक्षांनी आपल्याला घेरलं म्हणून आपण आपल्या जर सगळ्या बदलायला सुरू केल्या, हं. तर मग आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये पहा, इलेक्ट्रॉल बॉन्डचं सगळं असून सुद्धा भारतीय जनता पार्टी डिपेंड करतं इलेक्ट्रॉल बॉन्डला. ते भलेही चुकीच्या पद्धतीने डिपेंड करतं, लेकिन करतं ना डिपेंड. जे झालं ते झालं, ठीक आहे, डिपेंड करतं. हं. जो रेवन्नाचा जो इश्यू आहे कर्नाटकमध्ये त्यातही ते डिपेंड करतातच ना, की त्यात आमचा काहीही दोष नाही. ते रेवन्ना ती वेगळी पार्टी आहे आणि आम्हाला माहिती नव्हतं असं काहीतरी आहे म्हणून, ही गोष्ट वेगळी, त्यांना माहित होतं. पण त्या अनुषंगाने जर पाहिलं तर मग डीएमकेने जर एखाद्या सनातन धर्माला शिवी दिली तर मग ती काँग्रेसची शिवी दिली असं कसं म्हणता येईल? कारण ते गठबंधन मध्ये आहे. तर मग जनता दल येस गठबंधन, हे परसेप्शन प्रत्येक राजकीय दल बनवतं. अगदीच. पण बीजेपी कधीही काँग्रेसने आरोप लावले म्हणून आपला विचार बदलत नाही किंवा आपली रणनीती बदलत नाही. त्यांचं काम, काँग्रेसचं काम आहे बीजेपीला घेरणं आणि बीजेपीचं काम आहे आपल्या अनुशंसाने काम करणं. त्याप्रमाणे काँग्रेस आपली रणनीती आखून काम करते. आता उगाच कोणी म्हणावं की पळकुटा पळकुटा म्हणून त्याला आपण जायचं आणि शहीद व्हायचं, त्याच्यापेक्षा किंवा तिथे जाऊन टफ द्यायचं किंवा मग आपण जिंकून जरी आलं हं. तरी 25 दिवस तिथेच द्यायचे आणि पूर्ण भारत खाली सोडायचा, हा मूर्खपणाच होईल असं मला वाटतं. त्यामुळे हा जो घेतलेला निर्णय आहे, कारण काँग्रेसमध्ये सुद्धा 2 एरीज होत्या की राहुल गांधींनी लढावं की नाही लढावं. जर राहुल गांधी अमेठीतनं लढले असते तर बीजेपीने पूर्ण त्यांना घेरलं असतं, सगळे हं. लोक पोहोचले असते, सगळे अगदीच. मुख्यमंत्री पोहोचले असते निश्चितच सर. आणि मग राहुल गांधीला तिथे थांबावं लागलं असतं. कारण राहुल गांधीला एवढं माहित आहे ते लोकांच्या बरोबर हं. निवडणूक कमीत कमी उत्तर भारतात लढू शकत. अगदीच. मागची निवडणूक त्यांना काँग्रेसवाल्यांनीच निपटवलं होतं. निश्चितच. सर, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला आहे. अत्यंत महत्त्वाची अशी विश्लेषण आपण आमच्या प्रेक्षकांसाठी केलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि एवढं छान पद्धतीने विश्लेषण केलं त्यासाठी.